तपोवन संस्थेतून जाणारा रस्ता आला वादाच्या भोवऱ्यात। तपोवन संस्था भारतातील पहिली कुष्ठरोगी सेवा संस्था आहे। जेव्हा संस्थेची स्थापना झाली तेव्हा आजूबाजूच्या परिसरामध्ये अजिबातच लोकवस्ती नव्हती, परंतु वाढत्या शहरीकरणामुळे त्या परिसरातील शेतांमध्ये प्लॉट पडलेत आणि लोकवस्तीसुद्धा वाढली। साहजिकच लोकवस्ती वाढल्यानंतर येण्या जाण्याचा प्रश्नसुद्धा निर्माण होणारच। या वस्तीकडे जाणारे दोन मार्ग आहेत, एक राजुरा नाक्यावरून जाणारा आणि दुसरा म्हणजे तपोवन संस्थेतून जाणारा। नागरिकांचे म्हणणे हे आहे की जेव्हा आम्ही राजुऱ्यावरून रात्री येतो तेव्हा तेथील पारधी बेड्यावरच्या लोकांचा आम्हाला त्रास होतो। ते लोक आमची लूटमार करतात, आमचे गाड्या तोडतात, आम्हाला पैसे मागतात आणि आमच्या महिलांची देखील कधी कधी छेड काढतात। त्याच्यामुळे त्यांचा देखील उपद्रव आम्हाला झालेला आहे। त्यामुळे रात्री बेरात्री चिमुकल्यांना त्या रोडने घेऊन जाणे किंवा स्त्रियांनी त्या रोडने रहदारी करणे हे धोकादायक आहे। परिसरातील नागरिकांनी तपोवन संस्थेला विनंती करून संस्थेतील मार्ग मोकळा करून द्यावा असे आवाहन केले, परंतु दोन्ही गटांमध्ये वादाची भूमिका निर्माण झाली। एकीकडे तपोवन संस्था तर दुसरीकडे तपोवन संस्थेच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे नागरिक यांच्यामध्ये मनमुटाव निर्माण झाला। संस्थेचं म्हणणं आहे की हा आमचा खाजगी मालकीचा रस्ता आहे, तर नागरिकांचं म्हणणं आहे की हा जिल्हा परिषदेचा रस्ते क्रमांक 40 आहे। दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर तटस्थ आहेत। तपोवन परिसरामध्ये काही नागरिक या रस्ता उघडण्याची मागणी करत आहे। माझ्यासोबत तपोवनचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका काय प्रकार चालू आहे। हा सामान्य नागरिक आणि तपोवन संस्था यांच्यामधला रस्ते उघडण्यावरूनचा हा वाद आहे। तर माझ्यासोबत तपोवनचे पदाधिकारी, त्यांच्याकडून आपण माहिती मिळवूया की या रस्त्याचा नेमका विषय काय आहे। नमस्कार. विदर्भ महाआरोग्य सेवा मंडळ तपोवन ही संस्था गेल्या 76 वर्षापासून कुष्ठरुग्णासाठी कार्य करत आहे। पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन थोर स्वातंत्र्य सेनानी ते होते आणि त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती 1946 ला आणि 1950 ला संस्थेचं रितसर उद्घाटन झालं। संस्था 76 वर्षापासून मागील कुष्ठरुग्णासाठी कार्य करत आहे आणि ज्या रस्त्याची मागणी आता सध्या होत आहे हा संस्थेच्या आतमधून येणारा, म्हणजे संस्थेच्या असं म्हटलं पाहिजे की हार्ट मधून येणारा मधला हा रस्ता आहे। हा अधिकृत रस्ता नाही आहे। ते त्यांचं जसं म्हणणं आहे की हा जिल्हा परिषदेचा रस्ता आहे, हा कुठल्याही जिल्हा परिषदेचा रस्ता नाही आहे। संस्थेच्या कुठल्याही डॉक्युमेंटवर रस्त्याचा उल्लेख नाही आहे। आमच्याकडे संस्थेचे सातबारे वगैरे सगळे डॉक्युमेंट आहे, त्यावर रस्त्याचा कुठे उल्लेख नाही, त्यामुळे हा रस्ता नाही आहे। 2021 साली डिसेंबरमध्ये असाच प्रकार झाला होता। यांनी रस्त्याची मागणी केली होती। यांचा जो अधिकृत त्या वस्तीसाठी रस्ता आहे तो रहाटगाव ते राजुरा असा एक रोड आहे, परंतु तो फार खराब झाला आहे। तिथून ट्रकची ये जा असल्यामुळे त्या रस्त्याची फार दुर्दशा झाली आहे आणि त्यामुळेच एक सहानुभूती म्हणून काही यांचे प्रतिनिधी त्या दिवशी रात्री 16 डिसेंबर 2021 ला तसा गोंधळ झाला। त्याच्यानंतर त्यांचे शिष्टमंडळ आणि आमच्या शिष्टमंडळाची एक बैठक झाली। या बैठकीमध्ये एक 30 फुटाचा रस्ता तपोवन टेकडी पासून ते तिकडे मार्डी रोडला जाणारा जिथपर्यंत तपोवनची हद्द आहे हा त्यांना देण्यात आला होता, परंतु काही कारणाने आता असं आहे की तो रस्ता शेवटी कच्चा आहे, तो मातीचा रोड आहे। तो संस्थेने त्यांना सहानुभूती म्हणून तो दिला होता रस्ता आणि त्या रस्त्यावर आता पावसाळ्यात त्यांचं असं म्हणणं आहे की ये जा करायला कठीण आहे। त्यामुळे ते म्हणताय की हा जो रस्ता तपोवन संस्थेच्या मधून गेला आहे तो त्यांना देण्यात यावा, परंतु तो रस्ता संस्था देऊ नाही शकत, कारण तो संस्थेच्या मधून गेलेला रस्ता आहे। आपल्याकडे सगळे अपंग लोक राहतात, 60 वर्षाच्या वरचे 90% पेक्षा जास्त लोक आमच्याकडे राहतात आणि त्यामुळे संस्थेच्या सुरक्षिततेला आणि जीविताला, इथल्या पेशंटच्या लोकांच्या जीविताला सुद्धा त्या रस्त्यावरून धोका आहे। त्यामुळे संस्थेने हा स्टँड घेतला की हा रस्ता तसाही सार्वजनिक तो नाही आहे, संस्थेच्या खाजगी मालकी जागेतून गेलेला आहे, त्यामुळे तो रस्ता संस्था देणार नाही। आणि जो 30 फुटाचा जो रस्ता आहे की त्यांची अशी मागणी आहे, त्यांनी असं आता म्हटलं त्यांच्या एका प्रतिनिधींनी की त्या रस्त्यावर आम्हाला मुरुम टाकायचा आहे किंवा तो जो रस्ता संस्थेने सहानुभूतीपर त्यांना 2-2.5 वर्ष अगोदर दिलाय तो आम्हाला चालू करून देण्यात यावा। तो रस्ता चालू करण्यासाठी त्यांची मागणी आहे की तो दान स्वरूपात, ती जर जागा ग्रामपंचायत मध्ये येत असेल तर मग ग्रामपंचायत मध्ये येत असेल तर ग्रामपंचायतला दान मध्ये द्यावं लागेल, जिल्हा परिषद मध्ये येत असेल तर जिल्हा परिषद दान स्वरूपात तो रस्ता त्यांना द्यावा लागेल। परंतु त्यामागे अडचण अशी आहे की संस्था ही या जागेची मालक नाही आहे। ही दानात मिळालेले डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांना दानात मिळालेली जमीन आहे आणि कुठलीही संस्थेला दानात मिळालेली जमीन ती संस्थांना विकू शकते ना तिला दुसऱ्या कोणाला दानात देऊ शकते। अशा परिस्थितीमध्ये तो 30 फुटाचा रस्ता संस्था दानात देऊ नाही शकत। त्याला एक प्रोसेस आहे, त्याचे अधिकार हे जे आहेत ते धर्मादाय आयुक्त आणि इथली जे 2 बॉडी संस्थेची राहते त्यांना त्याचे अधिकार आहे। हा रस्ता दानात द्यायचा नाही द्यायचा किंवा तो दानात मिळू शकतो नाही मिळू शकत ही एक प्रोसेस आहे। त्या प्रोसेस मध्ये गेल्यानंतर त्याचा जो रिझल्ट येईल तो येईल, पण मग अशा पद्धतीने 40-50 जण त्या दिवशी रात्री आले, इथे एकत्र झाले आणि गोंधळ झाला। आजही ते रहिवासी आले त्यांच्या रस्त्याच्या मागणीसाठी, तर माझं त्यांना फक्त एवढी विनंती आहे की या पद्धतीने कुठली प्रोसेस करायची आहे, तो रस्ता आपल्याला हवा आहे किंवा आपल्या ज्या काही समस्या आहे त्यांचे काही प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रतिनिधींनी यावं, संस्थेशी बोलावं। संस्थेचे आमचे सन्माननीय अध्यक्ष आहेत, सचिव साहेब आहेत, श्री सदेव गोळे आपल्या दिसत आहेत, यांच्याशी चर्चेनंतर त्याच अशाच चर्चेअंती शेवटी त्यांना तो 30 फुटाचा रोड संस्थेने मागच्या वेळी दिला होता आणि यावेळेसही आमचे जे विश्वस्त मंडळ आहे, आमचे जे अध्यक्ष आहे आणि त्यांचे काही प्रतिनिधी असतील यांच्याद्वारे जी चर्चा होईल त्या अंती जो निर्णय होईल तो अंतिम राहील।
सर्वप्रथम आम्ही 4 महिन्यासाठी हा रस्ता मागितलेला नाहीये. आम्हाला जेव्हा कळलं की हा रस्ता ग्रामीण मार्ग 40 आहे, म्हणजे ग्रामीण क्रमांक 40 आहे, जो तपोवन गेट ते राजुरा गाव असा 2 पॉइंट म्हणजे जवळपास 2700 मीटर, 2.5 किलोमीटर पेक्षा जास्त हा रस्ता आहे. आणि हा रस्ता आता 2019 पर्यंत, म्हणजे जे आपण हे बघत आहे, हा 2019 पर्यंत चालू होता. या रस्त्यानं मी स्वतः आणि हे बाकीचे लोक इकडनं ये जा करायचे. कोविडचं कारण सांगून यांनी हा रस्ता बंद केला. इथे अक्षरशः कन्स्ट्रक्शन टाईप करून ठेवलं. आणि मी तपोवननी दिलेल्या जागेतच माझं एक हॉस्टेल आहे, तिथे मी राहते, जिथे मी जवळपास 30 ते 35 लेकरांना घेऊन मी राहते. ज्या जागेत मी राहते ती जागा तपोवनची आहे. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की आम्हाला रात्री बेरात्री रस्ता नाहीये. पारधी बळावरनं एक रस्ता आहे, पण तो एवढा खराब आहे. आणि रात्री बेरात्री दारू पिऊन पारधी पण आमच्या मधात 2-3 वेळा आलेले आहे. आमच्या बऱ्याच वेळा गाड्यांना पण नुकसान झालंय. म्हणून मग आम्ही इकडनं आमच्या रस्त्यानं आम्हाला जाऊ द्या असं म्हटलं होतं. आता विषय असा झालाय की गेल्या 5 वर्षापासून यांनी जे म्हटलंय की आम्ही त्यांना रस्ता दिला, ऍक्च्युली त्यांनी तो रस्ता दिला नाही. तिथेही त्यांनी मोठा जेसीबी आणून मोठी चर खोदली होती, ज्याची प्रूफ आमच्याकडे आहे. आणि जेसीबी खोदल्यामुळे आम्ही रात्री स्वतः यांच्याकडे गेलो होतो की बा तुम्ही आता हा तर रस्ता बंद केला, बाजूचा रस्ता चालू नाहीये, तिसऱ्या रस्त्यावर आम्ही जाऊ शकत नाही, निदान जो आम्हाला जवळ पडतो तो रस्ता तरी चालू ठेवू द्या. तर त्यांनी तिथे आम्हाला जेसीबीने खोदलं होतं. मग आम्हाला आंदोलन करावं लागलं. आम्ही रात्री डिसेंबर महिन्यात रात्री यांना भेटलो. मग त्यांनी त्याच्यानंतर आमची कुठलीच, यांनी ज्या पद्धतीने म्हटलं, आम्ही कुठंच गेलो नाही, आमचं कुठलं शिष्टमंडळ गेलं नाही. तो रस्ता चालू होऊन गेला तर चालू होऊन गेला, परंतु तो रस्ता मातीचा असल्यामुळे या भागात जवळपास 450-500 लोक राहतात. आमच्याही ठिकाणी जे पोरं राहतात, तर आम्हाला आमच्या पोरांना जवळपास 800 मीटर हातात चपला घेऊन त्या रस्त्यावरनं घरी यावं लागते. पावसाळ्यात खूप त्रास होतो. आम्ही यांना एकदा म्हटलं होतं की बा जो 2 व्हीलरचा रस्ता होता, यांचं जे म्हणणं आहे की आमचे वृद्ध, खरंच आहे, त्यांच्याकडे वृद्ध आहे, सगळं आहे, परंतु इकडून कधीच ट्रक जात नाही. का जात नाही? कारण हा दंड आहे. इथून 200 मीटरवर त्यांचं मोठं गेट आहे, ज्यातनं ट्रक जाऊ शकत नाही. ते गेट नेहमी बंद असते. आम्ही त्यांना ऑप्शन दिलं होतं की बा आमच्या गाड्या जाऊ द्या. कारच्या वर 2 फूट जर इथं आपण गडर लावलं, जसं अनेक कॉलनीमध्ये अमरावतीला आहे, तर इथून ट्रकही जाणार नाही, टाटा एसही जाणार नाही. आणि जे त्यांचं म्हणणं आहे की यांच्या संवेदना शून्य आहेत, यांना कुष्ठरोग असल्यामुळे त्यांना मुवमेंट करता येत नाही. तर आम्ही त्यांना म्हटलं की जर आम्ही असं 5-5 फूट किंवा 10-10 फुटावर जर आपण स्पीड ब्रेकर टाकले तर तोही अडचण येणार नाही. विशेष म्हणजे हा रस्ता जिल्हा परिषदचा आहे असं आम्हाला माहित झालं म्हणजे जिल्हा परिषदचा ग्रामीण रस्ता 40 आहे. मग आम्ही यांना निवेदन न देता आम्ही जिल्हा परिषदला निवेदन द्यायला गेलो. तर जिल्हा परिषदच्या लोकांनी म्हटलं की हो, हा ग्रामीण रस्ता 40च आहे आणि त्याच्यावर नाबार्डच्या अंतर्गत 2 वेळा दुरुस्ती झालेली आहे, त्याचं बोर्ड पण लागलेलं आहे लिगली. आणि जिल्हा परिषदच्या गायकवाड साहेबांनी, अध्यक्ष साहेबांशी इथल्या बोलल्या असता त्यांनी म्हटलं की हा रस्ता आमचा आहे, आमच्या स्वतःच्या मालकीचा आहे. मग हे असेच वाद सुरू आहे. आम्ही कधीही यांच्याकडे येऊन आम्ही कुठली इजा केलेली नाहीये. दुसरा विषय, मी जर वैयक्तिक माझं म्हणाल तर मी यांच्याच जागेत राहते, यांच्याच जागेत, म्हणजे संस्थेच्या मालकीच्या जागेत मी गेल्या 2018 पासून राहत आहे. मला कुठलाच रस्ता नाहीये. माझ्याकडे अगदी कधी कधी एखादी बाई ही ओली बाळंतीण येते, एका दिवसाच्या बाळाला घेऊन कधी कधी केस येतात माझ्याकडे, कधी कधी पोलीस स्टेशनच्या थ्रू माझ्याकडे महिला येतात, लहान लहान मुलं येतात. या पावसाळ्यात काय होते की आम्हाला खरंच खूप, आम्ही आतापर्यंत का नाही आलो, आम्ही केलं सण, आता परवा एक लेकरू पडलं, पाय फ्रॅक्चर होऊन गेला म्हणून आणि यांना आपण नेहमीच चांगलंच बोलायला येतो, हे म्हणतात आम्ही येत नाही. आम्ही 2 वेळा येऊन गेलो, हे लोक डायरेक्ट म्हणतात, यांच्या अध्यक्षांनी म्हटलंय की पोलिसही आमचं काही करू शकत नाही, कलेक्टरही काही करू शकणार नाही, हा रस्ता आमचा मालकीचा आहे. मग जर तुमच्या मालकीचा आहे तर आम्ही जिल्हा परिषदला म्हटलं की तुम्ही काही तर प्रूफ दाखवा, तुम्ही, आम्ही नाही येत. आणि नाही येत म्हटल्यापेक्षा मग तुम्ही आम्हाला दुसरा पर्यायी रस्ता सुरू करून द्या, जो त्यांचा काहीतरी 100 मीटरच्या रस्त्यातनं आम्ही जातो. त्या रस्त्यात यांनी जेसीबीनी मोठी चर खोदली होती 3 वर्ष आधी. तो रस्ता तुम्ही जर आज बघितला, तिथं जर पाऊस आला तर तुम्ही चालू शकत नाही. बरं, तो आहे जंगलापासून. तर अनेक वेळा ह्या महिला जेव्हा येतात, एकदा हिचा हात पकडला एका माणसाने, तिथं लाईट नाहीये, अनेक वेळा महिलांच्या दारुड्यांनी हात पकडला. आज जो हा रोष तुम्हाला दिसला, हा रोष यांचा सगळ्यांना दिसला, पण या महिलांचा आणि या महिलांच्या पुरुषांचा का दिसला? कारण इथे आम्ही महिला आणि आमचे लेकरं सेफ नाहीयेत, हे लक्षात घ्या. यांना पूर्ण प्रोटेक्शन आहे, आम्हाला कुठलंच प्रोटेक्शन नाहीये. या संदर्भात तपोवनचे सचिव गोळे यांनी समाजसेविका गुंजन यांच्या विरोधात गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. आज याच परिसरातील गुंजन गोळे व समस्त नागरिक गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तपोवनच्या विरोधात तक्रार द्यायला गेले असताना गाडगेनगर PI लोकडे यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली
दोन्ही गटामध्ये वादावादी सुरूच होती. पोलिसांनी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं आणि हा रस्ता जर जिल्हा परिषदेचा असेल तर तो सामान्य नागरिकांसाठी खुला करून दिला जाईल व संस्थेच्या खाजगी मालकीचा असेल तर तो संस्थेलाच मिळेल, अशी भूमिका पोलिसांनी मांडली. गाडगेनगर पोलीस स्टेशनचे PI लोकडे यांनी नागरिकांना अर्ज मागविले असून पुढे याची नीट तपासणी करून शहानिशा करून रस्त्यासंदर्भातील जो निर्णय असेल तो जिल्हा परिषदेच्या म्हणण्यावर होईल असं मत व्यक्त केलं आहे.